नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पहा पृथ्वीच्या अंतरांगाची रचना. जशी पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यापासून केंद्रापर्यंत जो पार्ट आहे खाल खोलवर जात आहे त्याची जी लांब आहे 6,371 समथिंग आहे. तर याची जी बाह्य रचनापासून ते अंतरांगापर्यंत आपण काय काय आढळतं ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात वरचा जो भाग आहे त्याला शिलावरण म्हणतात. त्याच्याखाली प्रावरण असते, प्रावरण त्यालाच मध्यावरण असे म्हणतात. आणि त्याच्याखाली असतो गाभा. ओके. तर आता शिलावरणाचा जो भाग आहे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तर शिलावरणाचे दोन प्रकार पडतात. त्याला सियाल आणि त्याच्या खाली जे असतो त्याला सीमा म्हणतात. जसा येणे सीमा. तर जो प्रावरण आणि मध्यवर्ण असतो याच्यामध्ये याचे दोन प्रकार पडतात. म्हणजे दोन भागात डिवाइड आहे. याला बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण असे म्हणतात. आणि जो सर्वात खालचा म्हणजे जो मध्य आहे त्याला गाभा म्हणतात. ते दोन भागात डिवाइड आहे. एक बाह्य आणि आंतरिक. तर आता ह्याच्यामध्ये जे आहे त्याला कधी काही नाव दिले आहे. तसेच हे याच्यामध्ये सियाल आणि सीमामध्ये कॉनरॉड विलगता खंडत्व म्हणतात. कॉनरॉड विलगता खंडत्व. शिलावर प्रावरण म्हणजे सीमा आणि बाह्य प्रावरण जे आहे त्याच्यामध्ये जो भाग आहे त्याला मोह विलगता म्हणतात. आणि बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण याच्यामध्ये रेपिटी म्हणतात त्याला. रेपिटी. तसेच अंतरप्रावरण म्हणजे प्रावरण जिथे संपते गाभा जिथे चालू होतो अंतरप्रावरण आणि बाह्य गाभा याच्यामध्ये कठीणबळ विलगता खंडत्व असे होतात. त्याच्यानंतर बाह्य गाभा आणि आंतरगाभा याच्यामध्ये त्याला संक्रमण विभाग तसेच लेहमन विभाग असे म्हणतात. आता ही झाली सगळी पृथ्वीच्या अंतरंगाची रचना. हे लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजेच हे कॉनरॉड विलगता खंडत्व असेल, मोह विलगता असेल, रेपेटी, गटेनबर्ग, लेहमन परीक्षेला खूपदा विचारले गेले आहे. ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे कमर गेली. क फॉर कॅनरॉड विलगता, म फॉर मोह, र फॉर रेपेटी, ग फॉर गटेनबर्ग आणि लेहमन असा हा शॉर्ट फॉर्म आहे. ओके, थँक्यू.